भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. पण ते सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे. संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ नक्कीच केली पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे, मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे आणि स्वामींनाही. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच. स्वामी भक्तांनो, जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात.
संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतुडं करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो. आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमाला प्राप्त होत असतात आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल, तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांच्या प्राण्यांचा जन्म भेटेल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो. आणि ईश्वर प्राप्ती, अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात, पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा,
स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले, हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्या कायम सोबत राहील, एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या,
परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजावत बसायचेच नाही. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींशी असे नाते जुळून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले, गरज न सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता. का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काहीही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाही तर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका. कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका. कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतकरणाने निर्मळ, निष्कपट असतो, त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी. एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या, व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. एवढं लक्षात घ्या.
म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या, स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे चार जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं. जसे निसर्गात हवा, वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का, ते तुमची बुद्धी,
तेवढी झाली पाहिजे आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्यक्षेम मी स्वतः पाहत असतो असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निरास्त राहा. हम गया नहीं, हम अभी जिंदा आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया, असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असे काही लोक असतात. मग या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतः बाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्या बाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्या बाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार, हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण हा व्हिडिओ नक्कीच छान वाटेल.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू शेवटपर्यंत राहशील म्हणूनच तुला जिंकलं पाहिजे. युद्ध सरते शेवटी जिंकणाऱ्याचं नाव घेतलं जातं. सुरुवातीला जोरात आलेले अनेक लोक मध्येच थांबतात, पण जो शेवटपर्यंत टिकतो, चालतो, लढतो त्याचं नाव इतिहासात कोरलं जातं. तू देखील तसाच लढणार आहेस. मग का थांबतोयस? शेवटपर्यंत राहशील तर यश तुझं ठरलेलं आहे आणि यश तुला मिळणार आहे. यावर फक्त तू विश्वास ठेव आणि हा विश्वास ठेवला तो तिथे तू जिंकलेला असतो. कारण विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तू जेवढा जास्त विश्वास ठेवशील तेवढं जास्त यश तुझ्या पदरात पडेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेव आणि नामस्मरण कर. नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही होईल. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत. आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत, नीट ऐका. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझं मात्र हलकं करेल. हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा. म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे. तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही. म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका. कर्म म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे. ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे. असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात. त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही. श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं. हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलू नका, काही करू नका. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच बोला. आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका. जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत. लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात. हेही तितकंच खरं आहे. खऱ्यांच्या मार्गाने चालावे कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या. घमंड कोणत्या गोष्टीचा करू? आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी. लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा. म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही. जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत. माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत. पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळवू स्वभाव तुम्ही ठेवा. नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने
आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे, म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे एवढं फक्त समजून चला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं एवढं समजून घ्या, आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे, आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका, आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ती शक्ती ही आत्मसात करून घ्यायची, म्हणून तुमच्या शक्ती आहे म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे, एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका, आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमच्या संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे, तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, कायमसाठी स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील. एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते आपल्याला, क्योंकि जब तक ये आपली जिंदा तब तक ये आपली निंदा होतच राहील आणि निंदा
तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही, कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं, देवाचं कधीच खाऊ नये आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका, कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे आणि ते तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करतीवास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत, तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल त्याचा आता नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका आणि कोणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं, एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काही म्हणतील आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं, एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या, नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा
आणि एन्जॉय करा. दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो, एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्तधाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका. त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं ना, तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं, एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, म्हणजे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्य कर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात. कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत. नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून
दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा. एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझे आयुष्य देणारे प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचंय हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे आणि ती सेवा तू नक्कीच करत जा. हेच मला म्हणायचं आहे. देह साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कोणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो, हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकामेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे. म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय
सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे, हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्वाची असतात आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात. आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत, हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत, हे कधी तुम्ही विसरू नका आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे, हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्माने तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते, हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते, हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पद सुद्धा तुमचे एक दिवस निघून गेलेलं असतं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो, हेही तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला स्वामी नाम आठवत असते. आम्ही सांगतात स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या. एवढेच फक्त आमच्यावर कृपा करा आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचेही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते, हेही तितकंच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय. प्रयत्न करत राहा, यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे, हेही लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण आणि यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला
तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी राया आम्हाला सुखात संवादात आणि निरोगी ठेव ही स्वामींचरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि नक्कीच तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपला हा स्वामींचा संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पुढे शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानसे संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.